मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 एप्रिलला दिल्ली दौऱ्यावरती असणार आहे। दिल्लीतील अखिल भारतीय मराठी अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आहे। महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अखिल भारतीय मराठी महिला अधिकाऱ्यांचा साहित्य संमेलन सोहळा पार पडणार आहे। साहित्य संमेलन 11 आणि 12 एप्रिल रोजी 2026 महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे नवीन महाराष्ट्र सदन दिल्ली येथे होणार आहे। कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस येणार आहे। 11 तारखेला जे आपलं इनॉग्रेशन आहे त्याला, आणि 12 तारखेला दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय जे आपल्या माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे आहेत आणि त्याचबरोबर मॅडम उपमुख्यमंत्री महोदया सुनेत्रा पवार मॅडम आहेत, ते सुद्धा येणार आहे। तर पार्थ पवारांनी एवढा त्रागा करण्याची गरज नाही असं विकास लवांडेंनी म्हटलंय। काँग्रेस लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवत आहे असं विकास लवांडेंनी म्हटलंय। मात्र पार्थ पवार अजित पवारांच्या निधनानंतर एकदाही बोलले नाहीत। काँग्रेसचा विकास लवांडे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्याकडून पार्थ पवारांवर ही टीका करण्यात आली। मला संशय येतोय की काँग्रेसबद्दल त्यांनी जे काही राजकीय विधान केलं, जे अयोग्य होतं, चुकीचं होतं, ते विधान करायला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी लावलं का, असा मला संशय येतोय। कारण त्यांनी जे विधान केलं हे त्यांचं मनाचं नसावं, त्यांना कुणीतरी नक्कीच सल्ला दिलेला असावा आणि काँग्रेसवर बोललेलं असावं। खरं तर काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे। निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष हे लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवत असतात। लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे, तो त्या अधिकाराने निवडणूक लढवत आहे। त्याच्यावर कुणी त्रागा फार करण्याची आवश्यकता नाही। तर अजित पवारांकडे बघून सुनेत्रा पवारांना मतदान होणार असं रोहित पवार यांनी म्हटलंय। काँग्रेसशी बोलून बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करतोय असं रोहित पवार यांनी म्हटलं। अजितदादांची कामं बघून काँग्रेस उमेदवारी मागे घेऊ शकतं असं देखील रोहित पवारांनी म्हटलं। बारामती ही जागा ही अजितदादांची हक्काची जागा होती। आज सुद्धा सुनेत्रा काकी तिथं उभारल्या असल्या तरी अजितदादांकडे बघून त्यांना त्या ठिकाणी मतदान होणार आहे। त्यामुळे काँग्रेस जे बोलते ते योग्यच आहे की तुम्ही एका बाजूला बिनविरोध करा असं भाजप त्या ठिकाणी बोलतंय, पण दादांच्या बाबतीत तुम्ही तपास मात्र त्या ठिकाणी तेवढ्या ताकदीने तिथं करत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अजून 1-2 दिवस राहिलेले आहेत। काँग्रेस योग्य निर्णय घेईल। बिनविरोध होण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय, काँग्रेस सुद्धा सकारात्मक राहील। तर पक्षातून हाकलून पुन्हा ऍडजस्ट केलेल्या प्रवक्त्यानं जास्त मोठी झेप घेऊ नये। महाराष्ट्र काँग्रेसची सुरत चव्हाणांवर ही टीका पाहायला मिळते। राहुल गांधी, हा विषय तुमच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचा असल्याचं देखील काँग्रेसनं म्हटलं। तुम्ही फक्त न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवरच हात उचलू शकता असं देखील काँग्रेसनं म्हटलं। तर एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गावर निघाली तर त्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याला जबाबदार धरता येणार नाही। संबंधित व्यक्ती चुकीचं असून तिच्या संपर्कात येऊन चुकीची कृत्य करणारे लोक देखील तितकेच दोषी असल्याचं महेंद्र थोरवे यांनी म्हटलेलं आहे। आपण हिंदू प्रथेप्रमाणे आपण मनुष्यरूपी असणाऱ्या काही जे धार्मिक लोक असतात त्यांना आपण देवासमान मानून त्या ठिकाणी काही गुरु मानून अशा पद्धतीने त्यांना मान सन्मान देत असतो। परंतु अशीच एखादी व्यक्ती जर चुकीच्या पद्धतीने निघाली तर मात्र त्याला ह्या राजकीय नेत्यांचा कोणाचाही यामध्ये काही दोष नाही आहे। ती व्यक्ती चुकीची आहे आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात ज्या लोकांनी जे काही कृत्य केलेले आहे ती लोकसुद्धा चुकीची असणार असं माझं मत आहे। कारण आपण अंधश्रद्धेकडे जाऊ नये, आपण मात्र त्या ठिकाणी सत्यता काय याची पडताळणी करूनच आपण त्याची शहानिशा करावी। तर धाराशिवच्या येरमाळ्यामध्ये येडेश्वरी यात्रेचा समारोप कार्यक्रमात गोंधळ झाला। येडेश्वरी देवीच्या मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या खांदेकऱ्यांना मारहाण करण्यात आले। मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। येरमाळा पोलीस स्टेशन बाहेर गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन पाहायला मिळते। येरमाळा पोलीस स्टेशन बाहेर तणाव आहे। पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो। तर जळगावच्या पाचोरा, भडगाव, चाळीसगावात ज्वारी मका नोंदणीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी आहे। भडगावात ज्वारी खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीच्या टोकनवरून उसळलेल्या गर्दीवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज पाहायला मिळतो। मोठी गर्दी उसळल्यामुळे तणाव आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये शेतकी संघाबाहेर जे आहे ती नोंदणी प्रक्रिया सुरू आहे। ऑनलाईन नोंदणीसाठी कडक उन्हामध्ये शेतकऱ्यांच्या लांब रांगा होत्या। ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे।
तर मुंबईच्या गोवंडीमधील नूर-ए-इलाही मस्जिदीत नमाजादरम्यान तरुणाचा मोबाईल चोरीला गेलेला आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपीचा शोध सुरू आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर मंदिर 31 मे पर्यंत बंद राहणार आहे. भीमाशंकर मंदिर बंदला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. मंदिरात सुरू असलेल्या सभामंडप आणि परिसरातील विकास कामांमुळे तसंच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या गर्दीमुळे सुरक्षिततेच्या प्रश्नामुळे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. यापूर्वीही 3 महिने मंदिर बंद होतं. आता पुन्हा 1.25 महिने बंद राहणार आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी मंदिर खुलं करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जी आहे ती जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिली आहे. तर नाशिकच्या निफाडमध्ये अज्ञातांकडून द्राक्षबाग तोडण्यात आली आहे. 800 ते 900 द्राक्ष पेळी ज्या आहेत त्या तोडून मोटारही चोरली आहे. पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर शेतकऱ्यांना आजूबाजूच्या शेतकऱ्यांवर हे कृत्य केल्याचा आरोप केला. पोलिसांकडून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. पूर्ण शेती माझी बंद झाली, खूप बंद झालंय. माझं लाखो रुपयांचं नुकसान आहे त्यामध्ये, हे मी सांगू शकत नाही. आता सुरुवात इथून एका पिण्याचं पाणी सुद्धा नाही. इथून कुटुंबावर वेळ आली. मागणी आम्ही साहेबांकडे केली, यांनी आमचं बोर भरून द्यावं. लाखो रुपयांचं द्राक्षबाग होता, तो द्राक्षबाग तुटला आहे, तो त्यांनी उभा करून द्यावा. तर नाशिकच्या चांदवडमध्ये पाणी टंचाईनं संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक केलाय. गणूर ग्रामपंचायतीला टाळे ठोकत आपला रोष व्यक्त केला. 3 महिन्यांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. हंडा मोर्चा काढत नागरिकांनी आंदोलन केलं.